गव्हाचे असे कळीच्या कळे बारेच्या बारे बांधून एका जागी करून मध्ये बसतात डुकर डुकराशी वावच नाही इकडे काही. हा डुकर सगळं वाटोळ करायचं. बंदी आहे त्याला मारायला काय करणार आहे तिथं पकडून तर घेऊन जायचं ना. जात नाही पकडून प्राणी घेऊन जात संग्रहालय आहेत बरं बांधलेले. थोडे नाही तर हरणं 250 300 हरण 2 एकराचं तुकडं बुजतंय हीच हार होऊन फरार होतात का? हो. काय होतं ते? निवडून आली की ते नाही केलं. त्या तोडी का रस्ताच नाही. एक ट्रक काढायला 35,000 रुपये खर्च आला एका शेतकऱ्याला. कार्यकर्ते भाजपचा आणि काँग्रेसचं झाले कार्यकर्ते गावातलेच. नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि आपण जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमाच्या अंतर्गत लातूर ग्रामीण दौऱ्यावर आहोत. आणि लोकांना काय प्रश्न भेडसावत आहेत, मागच्या अनेक वर्षापासून लोक कोणत्या समस्येशी झुंजत आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आजोबा नमस्कार, तुमचं स्वागत आहे चॅनलमध्ये. तर काय सांगाल, आपल्या सामनगाव असेल किंवा या भागामध्ये खास करून जिल्हा परिषदेच्या या गटामध्ये सर्कलमध्ये कोणत्या समस्येला सामोरं जावं लागतं जास्त? मला असं समजलं की जे डुकरं आहेत, रानडुकरं येऊन नासधूस करतात आणि त्यावर प्रशासन काही पावलं उचलत नाही, जे काही उचललं गेलं पाहिजे. तर मग कशा पद्धतीनं डुकरांचा त्रास आहे? डुकराली मग पेरायचा बंद झाला म्हणजे शेंगा तुमचं मका ज्वारी येऊ द्यायच्यात आणि लगे कंस आले की सगळेच खाऊन टाकतात. काय करायचं, पुसून तर काय करायचं त्या ज्वारीला? ऊसाचं वाटोळ करायलीच, ऊसाचंही वाटोळ करायचं. ऊस पळतच फळाचे फळ असे खळेचे खळे ऊस वाटोळ करायचे. सगळे पिकं हो, सगळे पिकं वाटोळ करायचे. गव्हाचे असे कळीच्या कळे बारेच्या बारे बांधून एका जागी करून मध्ये बसतात डुकर. डुकराशी वावच नाही इकडे काही. डुकर सगळं वाटोळ करायचं. डुकरांनी काही ठेवून नाही. तुरीची पेटे गाठले, तुरीचे वाटोळ करायचं. मग ह्या भागात शेतकऱ्याची सगळ्यात जीवघेणी समस्या डुकरं झाली. डुकर शेतकरी ताप म्हणतो डुकराचा. बरं. हो हो हो. आता पाणी चांगला आहे, सगळं शिवार चांगला आहे, सगळं बरं, मग दिवसा सापडत नाहीत का डुकर? नाही. बघाय मिळत नाही. हुडकीत गेलं तर इळ हो. इथं वर रात्री खाली बाहेर गार- हा, रात्री गार- थोडं वर खाली निघालं. गार लपते. की मग संध्याकाळी झुंडीच्या झुंडी. अहो ह्या मोठ्या डांबरीवर काही जणांच्या गाड्या धडकून पडल्या डुकराला. एक निघाल की फिरिंग एक माग एक पळतेच की मागली गाडी येऊन अडकते दुसऱ्या डुकर. ही म्हणतो गेलंय तिकडे बसतो दुसरंच अडकत. आणि ती ताकद उरलेली असते. लय ताकद त्याला काहीच होत नाही. काठी घातली तर वाकत सुद्धा नाही ती ना. दात घुसून मारून. ए, माणसाला मी तेच पण म्हणलं. आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करूयात. तर डुकराबरोबर हरणाचा त्रास आहे असं सुद्धा बोललं जातं. तर कसा पद्धतीने हरणाचा त्रास आहे? हारणं बी काही ठेवी नसेल पीक. हरभरे खाते, शेळ्या मेंढ्या सगळंच काही खाते. नुकसान आहे हारणं आणि डुकर. करड खाल्लं आमचं. काय करतात हरणं? हरभरा खात्यात, करड खात्यात, सोयाबीन खात्यात, संपून टाकतात पीक, हा. नाश करून टाकतात. हो नाश करून टाकतात. मग ह्याच्यावर वन विभाग किंवा काही प्रशासन काही करते का? काहीच करीत नाही. बंदी आहे त्याला मारायला काय करणार आहे तिथं? पकडून तर घेऊन जायचं ना. जात नाही पकडून प्राणी घेऊन जात. संग्रहालय आहेत बांधलेले. बरं थोडे नाही तर हरणं 250 300 हरण 2 एकराचं तुकडं बुजतंय आले कळप आहे, हरण. हरण. हो लय हरण आहेत. बरोबर. मग आता हरणासाठी प्राणी संग्रहालय आहेत, तर सरकारनं तिथं नेऊन हरणं बांधून टाकावे ह्या असं काही गोष्टीबद्दल बोलले नाहीत का लोकांनी? सर नाही, कुणी काय बोललं, कुणी गेलं नाही सरकारपासून. कुणी घेणार का दखल? हा निवडणूक दिवसा ही कला राजाला ती कला परजाला आम्ही बघतो. कोणी महागारी नुसतं बघत नाही. काय काय बघत नाही कुणी इकडं. हीच हरणं होऊन फरार होतात का? हो. काय होतं ते? निवडून आली की ते नाही केलं. हरणाच्या वरले आहेत काही? तसं कसं आणि नुकसानी होईल. आता बघा, आता जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत. तर जिल्हा परिषद निवडणुकाच्या अनुषंगाने मग आता ही तर प्रश्न महत्वाचा झाला. रस्ते, नाल्या, लोकांचं पाणी, ह्याच्याबद्दल काय अवस्था आहे आता? रस्ते बी खराबच आहे सगळे आमच्या इकडे. बघा साहेब, रस्ते हो, रस्ताच नाही. आज तर तोडी कटल्या तोडी का रस्ताच नाही. प्रोसिजर तर आम्ही दिले त्यांच्याकडे. आम्हाला ते रस्ता आज नाही जायला. आज ऊस तकली. आता उसच असली त्यांची. एक ट्रक काढायला 35,000 रुपये खर्च आला एका शेतकऱ्याला. रोड साहेब नीट नाही जायला चांदवडला.
तुम्ही आता JCB निघून निघाल आला. नाही शेवट लातूरून 15,000 रुपये देऊन सध्या टाकलाय मी. ही आणावी लागली ती आदर उचलायचं किरण लातूरान मागून 15,000 रुपये भरून इथे सर इकडे आता. हा स्वतःच्या हिरीचा खडक 550ला टिपर ट्रॅक्टर 17 ट्रॅक्टर टाकली त्याला स्वतः आणि रस्ता स्वतःनं मी तयार करा केला. उचलायला. आणि ही जी रस्त्याचा प्रस्ताव होता तो पुण्याजवळ दिलता तुम्ही आधी आणि त्या ह्याला दिलाय म्हणजे फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी पाणी लावलंय त्या रस्त्यावर. त्या पाण्याबद्दल दिला आम्ही रस्ता राही नाही खसून चाललाय म्हणून. सगळं पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावर येऊन चालले खसून खसून चाललंय. रोडच असा पहिला रस्ता बंद केला आणि दुसऱ्या रस्त्यावर पाणी घातलं पहिलं नव्हतं पाणी तिथं पाणी पहिलं मधून जातो त्याने तलाव टाकून करीलं बाहेर बरं आता माग दिवाळी पण झाली नाही म्हणजे मागच्या दिवाळीमध्ये काहीतरी विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत त्यावेळेस दोन्ही आमदाराचे उमेदवार आले होते त्यांच्या कानावर प्रश्न घातले कुठं आमदार आलीच नाही तर कुठं आलते त्याच्या काहीच नाही अजून. त्यांचे कार्यकर्ते कार्यकर्ते भाजपचा आणि काँग्रेसचं झाले कार्यकर्ते गावातलेच काय पुन्हा? सरपंच आम्ही आला आम्ही चला म्हणलं तर 10 बारे आलं नाही तिथवरती आताची गोष्ट सांगतो मी ताजी. हा मग आता जिल्हा परिषद मध्ये तर येतील त्यावेळेस ही सगळ्या मागण्या करणार. त्यावेळेस बघू की सांगू की त्यावेळेस आम्ही हा हो. सांगते सरळ सांगते मग काहींचा वाण दिसला का तुमचं ऐकून काम करायचा काय करते कुणाला काम करायचं का सांगू साहेब त्यांच्या मनावर काम आहे सगळे ते. हो म्हणतात आमच्या काय मनावर आहे का म्हणतात आम्ही नुसतं प्रश्न मांडणार. करतेत पण पुन्हा काय हं? पुन्हा महागारी वळून बी बघत नाहीत. बस इलेक्शन आमच्या पुढे इथं यायचं तर आता करतो म्हणायचं झालं काय जाण्यासारखा करायचं माणसाला रस्ता नाही का आता सध्या बघा तुम्ही रस्ते कसले आहेत ते बघायला ऊसाचे वाहन त्याच रस्त्याने आलोय मी आता येताना हा ऊसाचे वाहन अडका लागले जागोजाग हा शिवरस्ते काही रस्ते आडवाले लोक जाऊ दे ना गेले पहिली वाट असं आडवायचे रस्ते आम्हाला 5 वर्षांना रस्ता आडवायची नाही वाटच नाही म्हणायचं ऊस जागेवर राहायची वेळ आली कंडिशन आहे तीच खरं का मग एकीकडून डुकर दुसरीकडून रस्त्याचा प्रॉब्लेम शेतकऱ्याला लय अडचण लय अडचण आहे साहेब लय अडचण आहे लय साधी अडचण आहे शेतकऱ्याला. कोणीच कुणाकडे बी जा हो हो तांदरवाडी ते साखरा रोड इथून इकडे माणसाला जायला नाही असला रस्ता आहे बघितलं गेलं असं आले तिकडून. आता सध्या माणसाला जायला सारखा रस्ता नाही रस्ता गदळ हा आणि काय सध्या सगळं कुपाटीच्या आळे इकडून शेतकरी बाहेर दाबतात मध्ये दाबीत नाही शेतकरी बी. बरं त्याचं नियंत्रण कराय कोणी नाही सरकार. आपण पाहू शकतो की तांदूळवाडी असेल किंवा हा सामनगावचा भाग असेल तर हा सगळा भाग यामध्ये रस्त्याची काटगाव रस्ता रस्त्याची अवस्था खस्ता हालत आहे आणि शेतकरी हा चहू बाजूने घेरला असल्याचं ते सांगतात. रानडुकराची समस्या या ठिकाणी आढळून येते त्याचबरोबर हरणाची सुद्धा समस्या असल्याचं शेतकरी सांगतात. कोणत्याही पक्षाचे उमेदवार असतील तर ते आले किंवा इथे स्थानिक लोकप्रतिनिधी हे लक्ष देत नाहीत अशा प्रकारचे तक्रार आणि आरोप या ठिकाणी ते करत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने या सगळ्या प्रश्नांना नव्याने वाचा फोडण्याचं काम कुठेतरी महाराष्ट्र जीवन न्यूजच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.